भाकरी. डोळं झाका की. हा डोळं झाकायचं. मग डोळं झाकलं म्हणून का चपाती द्यायची नाही का मला तो? मागितल्याशिवाय देऊ का पळत देऊ हात बीत धुणार असले आम्ही कसं ओळखायचं. आणि इथं भाजी आहे मग मी डोळं झाकलं म्हणून तू चपाती द्यायची नाही मला? बरणी आणून दिली घरात म्हणून पालती केली बरणी तिथं. हा कुठं पालती केली? काय सांडले मीठ थोडं. हा खोटं बोलते काय सांडलं ना मीठ. कुठं काय सांगते? काय सुद्धा येत नाही. मिठाच्या बरणीतलं मीठ घ्यायला येईना. मग आता तू शिकवते का मला मीठ कसं घ्यायचं ती? हा कशाला शिकू तुम्हाला कळत नाही मिठाच्या बरणीतलं मीठ चिमटभर घ्यायला का बरणी त्या पायात पालती केली पलीकडं. हा इथं पालती केली आहे बसताना तुमच्या हातात दिली म्हणून. हा नाही मला तू आता शिकव मीठ कसं खायचं घ्यायचं ती. एक काम बी येत नाही. टिकल्याचं पाकिट आणायला लावलं तर माघारी आलाय तुम्ही तिथनं. मग टिकल्याचं पाकिटाला तू काय सांगितलं? एक नंबर. मग एकच नंबर आहे डबीतला एक नंबर आणि त्या पाकिटावर बी एकच नंबर आहे हो. दुसरा हेलपाटा खाल्ला मी तिथं तुझ्या टिकल्याचं पाकिट आणायसाठी. हा व्हॉट्सअपला पाठव म्हटलं तर पाठवलं हे करायला. म्हणलं नाही ते कधी कधी बदलून आलं 5-6 पाकिट आणायची म्हणल्यावर बदलून आलं तर लाव वाटते त्या गाड्या टिकल्या. मग मी आणलेलं ती लावायची तू जर शार्पण करायचं नाही. अहो नेहमी लावतो तीच लाव वाटतं माणसाला. मला आवडते ती लावायची तू. हा सांग तू. हा ते मीठ कसं काय सांगलं तुम्ही? मीठ थटल्यावर सांगणार नाही तर काय होणार? इकडे न्यायची काय गरज होती पलीकडं? एवढं असं धरावं लागतंय पायात. हा धरावं लागतं. डब्याचं टोपण निघते का त्याचं? टोपण निघा नाही. डब्याचं टोपण कसं माणूस काढतं असं करून तसं नेलंय त्या पायात आणि तिथं पडलंय. तिथं सांडलंय मीठ. मग किती वेळा मला सांगणार आहे तू मीठ सांडलं? मग सांडणारी वस्तू सांडणार तू मला शिकवायचं नाही. मग आणत जावा तुम्ही महिन्याला. मी सांगते काय पाहिजे ती. तू सांडव तुला मुंडक्यावर बघ. खराब झालं की नेऊन फेकणार. लोक म्हणते ती महिन्याचं सामान भरतो बाय काय पण नेऊन टाकते बाहेर. बाहेर टाकते खराब करून. मग खराब झालेलं काय खाऊ काय? काय होते? मला आणावं लागते. आणा तुम्ही मी सांडून देते. सांडून देते. मिरची घेऊ का नको? घ्या की आता तर केलंय. चांगला आहे का? आता केलंय म्हणलं चांगलं नसतं काय? आता केलेलं पण बाद असते. मग खाऊ ना. जर टकळ्यात मागायला. खाऊन बघतो की राहू दे. खाऊन बघतो की का डोक्यात ताप द्यायला लागले माझ्या. आता कामास नारो तर ताप द्यायला लागले. आले मीठ सांडले. अजून 3 दिवशी काढते. मीठ सांडली म्हणून म्हणते. अगं सांगलं नाही म्हणतोय ना तुला. येडे कशी बोलते सारखीच. त्या दिवशी माघारी आज बरं टिकल्यास पाकिट गावलं तुम्हाला. ते पुरे बंद द्यायला ओळखून काय करू सांग. त्यांना गरज नाही ना दुकानात ऐकायची. आणि तुला पाहिजे तीच टिकली. मग जे नेहमी लावतो आपण तीच लावायचं का दुसरं लावायचं? एका दिवशी काय फरक पडतंय बदलून लावल्यावर? असं नसतं. एका दिवशी वेगळं असतं. पण आता पाकिट आणायचं म्हणलं जे पाहिजे तीच आणायचं का काय बी आणायचं? काय मिळालं म्हणजे ते टिकले आहेत ना. ते बायकांनाच माहित असतं रोजचं नेहमी लावायच्या वस्तू. तुझ्या वस्तू मला सांगत जाऊन काय आणायच्या. तू जाऊन आणायचं नाही. मग मला सांगू नाही सांगू. जागी चालत. साड्या तर किती दिवस झालं घेतल्या नाही त्या मला. साड्या इथं कपाटात बिल भरू लागल्या. त्या लय दिवसाच्या त्या सगळ्यांनी बघितले त्या व्हिडिओ. व्हिडिओ बघितलं बरं. व्हिडिओ माल घर जाणार आहे साड्या घेऊन. एखादी तर घ्यावी की वर्षात ना. साड्याचं कपाट बदल की साड्या. तुम्हाला नुसतं माझं माप काढायला ठेवावं. मग काय तुझे व्हिडिओ काढायसाठी तुला साड्या घेऊ का? घ्यायची वर्षात नाही एखादी. एका साडीवर तुला बघते का? मग किती घेताय? 10 घेता का? 10 घेता का? एक तर मी वैतागून कामासून आलो. 4 घास खावं म्हटलं तर 50 वेळा म्हणजे मीठ सांगलं नीट घेता येत नाही. नीट झोपा लागलाय. ताटातलं संपलं तर मागत नाही सारखं असंच म्हणल्यावर मग आम्ही कसं बळत त्यात उतरून ठेवावं.
आपण संपल्यावर दिसत नाही का तुला? तसं नसतं. तुम्ही तिथं खाऊन आला असला भजी वडापाव भेळ तर आम्ही बळ वाढाव का संपल्यावर? मग तारा संपलं तुम्हाला चपाती घ्या हो साहेब, चपाती घ्या म्हणाले. साहेबाला नुसतं घरात आलं तरी असंच सारखं डोळं दाखायचं. अगं कंटाळ येते, पेन येते. मग जीवन झोपा की तुम्हाला काय कामाला लावलंय का इथं? मी काय आता बोलायचं काम लावलंय की तो? हा तुम्हाला बघवत नाही मी का बसलेली म्हणून मला चिडचिड करायला होताय. बर बर जेवण सुद्धा पाठभर भांडणं केलं जरा जास्त जेवण जात या शेम त्या मामावर पावलं पाऊल ठेवलं मान अन्नात नको नको का त्यांची आठवण झाल्यावर नाव काढायला काय त्यांचं? मग कर मला बरं वाटतं. बरं वाटतंय, लय भारी वाटतंय. असंच की सारखं भांडणं तसंच लोक गेला बापाच्या ह्याच्यावर पावलं पाऊल ठेवलं सारखं भांडायचं. अजिबात चालू देणार नाही. एवढं मीठ घ्यायला येत नाही म्हटलं अवघड आहे. तुला ते असं वाटायचं कुठे ठेवलं ती? मग ती आता ती द्यायचं मला. त्यात वतलं नाही म्हणून वाटायचं घासलंय. देऊ का चपाती? मागत नाही. असं संपलं की पुन्हा असं करा. झालं मला वैताग आलाय. तुला वैताग कशाचा वैताग घेतो? मला चपाती द्यायला वैताग घेतोय. मागितल्याशिवाय बोलत नाही म्हणल्या मग बळ ना द्यावं आम्ही. जाऊ दे तिकडं. काय देऊ? नको आता भात भात कुठं घ्यावं? मग आणा भात आणली